नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. लग्नासाठी जागा शोधताय, छोटेखानी पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा आहे तर आता चिंता सोडा. आता आपल्या टिटवाळ्यात गुरवली रोडवरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिव्हर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. इथं उपलब्ध आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय, सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी, त्याचबरोबर स्विमिंग पूलाचा आनंद घ्या. बर्थडे पार्टी, लग्नाचा वाढदिवस, मीटिंग, स्नेहमेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँक्वेट हॉल, तर राहण्यासाठी एसी नॉन एसी रूमची व्यवस्था, तेही मोफत वायफायच्या सोयीसह. तेव्हा मग वाट कसली बघताय? आजच रिव्हर मून रिसॉर्टला भेट द्या. संपर्क 81 69 63 0204 किंवा 88 28 89 22 78. टिटवाळा पोलिसांनी उघडकीस आणले टॉप ब्रँडचे बनावट सिमेंट रॅकेट. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांनी दिली पोलिसांना माहिती. कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांबा गावातील एका कारखान्यामध्ये एसीसी एमपी बिर्ला आणि अल्ट्राटेक सारख्या बनावट सिमेंट गोण्या बनवून विक्री करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांनी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांना दिल्यानंतर कल्याण तालुका पोलिसांनी सदरील कारखान्यावर धाड टाकत टॉप ब्रँडचे बनावट सिमेंट रॅकेट उघडकीस आणले. या धाडीमध्ये पोलिसांना 1878 पोती प्रत्येकी 50 किलो वजनाची बनावट सिमेंट जप्त केली आहे, ज्यामध्ये एका ट्रक मधून 200 पोती आणि कांबा गावातील एका कारखान्यातून अंदाजे 1628 पोत्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेला हा कारखाना एसीसी सिमेंट, एमपी बिर्ला सिमेंट आणि अल्ट्राटेक सिमेंट सारख्या टॉप ब्रँडच्या बनावट सिमेंट पोते तयार करत होता, ज्यापैकी काहींवर विक्री करू नये असं लेबल होतं. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे SP डॉक्टर DS स्वामी यांनी पोलीस पथकाला त्या ठिकाणी छापा टाकण्याचे निर्देश दिले. बनावट सिमेंट गोरेगाववरून कल्याण मुरबाड रोडवरील कांबा गावात कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणले जात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्याचे मालक सुदाम विनायक भोईर राहणार पावशेपाडा कांबा यांनी सदरील गुडाऊन हे राजेश बावनदास भाटिया राहणार उल्हासनगर यांना भाड्यानं दिलं होतं. टिटवाळा पोलिसांनी सचिन एकनाथ नागरे वय वर्ष 19 या एका आरोपीला अटक केली असून राजेश बावनदास भाटिया व सुदाम विनायक भोईर हे 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली. राजेश भाटिया याला यापूर्वी अशाच एका प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती आणि सध्या तो जामिनावर आहे आणि बनावट सिमेंट प्रकरणातील आरोपी असून ते फरार आहेत. पोलिसांनी गुन्हा नंबर कलम 167/2025 भारतीय न्याय संहिता 318(4) सह प्रतिलिपी अधिकार अधिनियम 1957 चे सुधारित अधि 1984 व 1994 कलम 63 क सह व्यापार चिन्ह अधिनियम 1999 चे कलम 103 104 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून 14,000 रुपये किमतीच्या एमपी बिर्ला सिमेंट कंपनीच्या सिमेंटच्या एकूण 200 गोण्या, प्रत्येक गोणी 50 किलो वजनाची, 7 लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची टेम्पो क्रमांक MS 43U 9916 भगव्या रंगाची, त्यावर निळ्या रंगाची ताडपत्री असलेली गुड्स कॅरियर करणारी टेम्पो, 25,000 रुपये किमतीचा एकूण 125 MP बिर्ला सिमेंट कंपनीच्या सिमेंटच्या गोण्या, प्रत्येकी गोणी 50 किलो वजनाची, 94,000 रुपये किमतीचा एकूण 470 अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या सिमेंटच्या गोण्या, प्रत्येक गोणी 50 किलो वजनाची, 1,75,000 रुपये किमतीच्या एकूण 87 अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या सिमेंटच्या गोण्या, प्रत्येकी गोणी 50 किलो वजनाची, 40,000 रुपये किमतीच्या एकूण 200 एसीसी सिमेंट कंपनीच्या सिमेंटच्या नवीन भरलेल्या गोण्या, प्रत्येक गोणी 50 किलो वजनाची, 1,600 रुपये किमतीच्या एकूण 8 एसीसी सिमेंट कंपनीच्या सिमेंटच्या नवीन भरलेल्या गोण्या, प्रत्येक गोणी 50 किलो वजनाची, अशी एकूण 10,75,000
75,600 रुपये एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। यातील आरोपीनं त्याच्याकडे सिमेंट विक्रीचा अधिकृत परवाना नसताना सुद्धा कंपनीचा ट्रेडमार्क असलेल्या खाली बॅग मध्ये भेसळयुक्त बनावट तसेच मुदतबाह्य सिमेंट भरून सदरचे सिमेंट कंपनीच्या नावानं ग्राहकांना विकण्याकरिता साठवून ठेवून तसेच विक्री करून कंपनी व ग्राहकांची फसवणूक केली। तसेच अल्ट्राटेक सिमेंट, अंबुजा सिमेंट कंपनी, एसीसी सिमेंट, एमपी बिर्ला सिमेंट कंपनीची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करून पोलिसांनी बेकायदेशीर कारखाना सील केला आहे। पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून फरार आरोपींना शोध घेण्याचं काम सुरू आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी।